पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। गेल्या वेळी आपण विषय नासतो विद्यते भावच्या पुढे नेलेला होता. आता आपल्याला त्या ज्या संकल्पना आहेत नासतो सगळं जरा भराभरा आपण पुढे गेलो आणि विषय पुढे नेला. तर आता आपल्याला जो विषय बघायचा आहे तो त्याच्या मागच्या संकल्पना बघायच्या आहेत. अर्थात दुसऱ्या अध्यायावरती माऊलींनी फार विवेचन केलेलं नाही आहे. त्यांनी थोडंसं विवेचन केलं आहे. त्याच्या मागची धारणा अशी असेल की पुढे सगळे विषय विस्ताराने यायचे. त्यामुळे एवढ्या 72 श्लोकांचा मोठा अध्याय आहे. यामध्ये सगळ्या विषयांची प्रस्तावना केलेली आहे. तर त्या प्रस्तावनेमध्ये फार दीर्घ लिखाण किंवा भाष्य करून अधिक वेळ कशाला किंवा अधिक ओव्यांची रचना कशाला असं कदाचित त्यांना वाटलं असेल. पण जे असेल ते त्यातली जी सगळी सूत्र आहेत ती सूत्र इतकी अप्रतिम सुंदर आहेत की त्यामुळे आपण त्या नासतो विद्यते भावोपासून त्या सूत्रांचा विचार करू. गेल्या वेळी ह्या श्लोकावरती आपण थोडंसं बोलून पुढे गेलो आणि जे मांडलं ते असं मांडलं होतं की कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर किंवा मॅटर कॅनॉट बी डिस्ट्रॉईड या दोन गोष्टी जे प्रिन्सिपली आजच्या विज्ञानाने स्वीकारलेलं आहे की कोणत्याही प्रकारे वस्तुमात्राची अक्षय्यता कायम राहते किंवा आम्हाला वस्तुमात्र जर नष्ट करायचं आहे असं म्हटलं तर ते आम्हाला करता येत नाही. म्हणजे विज्ञान आम्हाला काय सांगतं? विज्ञान आम्हाला सांगतं की ही जी प्रकृती आहे त्या प्रकृतीने हे सगळं विश्व निर्माण करण्याकरता जे रसायन बनवलेलं आहे ते रसायन आम्हाला नष्ट करता येत नाही. मग त्याला आम्ही कोणत्या स्वरूपामध्ये पाहावं किंवा ज्या अधिकाधिक सूक्ष्म स्वरूपामध्ये पाहावं. आम्हाला जो प्रकार आवडेल म्हणजे कसं की स्थूल रूपामध्ये पाहायचं तर पंचमहाभूत पाहावीत, पृथ्वी आप तेज वायू आकाश. आम्हाला जर सूक्ष्म रूपामध्ये पाहायचं त्याचे तन्मात्र पाहावेत. त्या तन्मात्रांच्याच बरोबर असणारी जी 3 गुण आहेत सत्व रज आणि तम ते पाहावेत. त्याच्याही पलीकडे जाऊन जर सृष्टीचा विचार करायचा असेल की सत्वरज तमाच्या पलीकडे पण प्रकृतीचं अधिष्ठान काय आहे त्याचं कारण असं आहे की आमच्या तत्वज्ञानाने ह्या सत्वरजतम किंवा अष्टधा प्रकृती 5 महाभूत आणि 3 गुण असे मिळून 8 त्या 8तून निर्माण झालेली जी प्रकृती आहे त्या प्रकृतीच्या पलीकडचा शोध घेतला. चैतन्य एक क्षणभर बाजूला ठेवा. नाही विज्ञानाला ती संकल्पना अजून त्यांच्यापर्यंत पोचलेली किंवा त्यांना सापडलेली नाही आहे. पण त्यांना सापडलेला जो भाग आहे तो मॅटरपर्यंत पोचलेले आहेत ते.
एनर्जीपर्यंत पोचलेले आहेत ते. आता ह्या पंचमहाभूतांपर्यंत पोचलेले आहेत ते. पण ह्या पंचमहाभूतांच्या पलीकडे प्रकृतीचं अस्तित्व काय आहे ते विज्ञान नाही सांगू शकत. आणि त्यामुळे विज्ञानाने जर काही विशेष रूपाने आपल्यापुढे मांडणी केलीच असेल तर पंचमहाभूतांची केली आहे. ती मांडणी करत असताना विज्ञान आम्हाला असं सांगतं की हे पृथ्वी तत्व आहे, त्यापासून आकाश, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या पाचही तत्वांच्या मध्ये आम्ही जर पृथ्वी तत्वापासून विचार केला तर पृथ्वी तत्व हे सर्वात जड तत्व आहे. या पृथ्वी तत्वाचा जो तन्मात्र आहे तो गंध तन्मात्र आहे. म्हणजे प्रत्येक वस्तूला त्याचा त्याचा गंध आहे. तर त्या गंध तन्मात्राचा विचार मांडताना आपल्यापुढे असं सांगितलंय की पृथ्वीचा तन्मात्र जो गंध आहे तो आम्हाला विज्ञानाने कळला का? हो, कळला. हे पृथ्वी महाभूत आम्हाला काही मिळवता आलं का, जिंकता आलं का? हो, आलं, काही प्रमाणात आलं. म्हणजे आम्ही खणू शकतो, पृथ्वीच्या गर्भात जाऊ शकतो, या पृथ्वीच्या मातीवरती आम्ही प्रयोग करू शकतो, तिच्यातून पाहिजे ते उगवून घेऊ शकतो, आपल्याला पाहिजे तसे त्याचे परिणाम मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा अनेक अंगांनी पृथ्वीचा लाभ, आता आपण ऑप्टिक फायबरनी सगळी इलेक्ट्रिसिटी सर्व दूर पसरवली किंवा जमिनीच्या खालून आपण अनेक प्रकारांनी एनर्जीचा उपयोग करून घेण्याकरता वेगवेगळ्या प्रकारांनी उपयोग केला. विज्ञानाने काय मिळवलं? विज्ञानाने थोडंसं पृथ्वी तत्वावरती नियंत्रण मिळवलं किंवा त्याच्या नियमांना जाणून घेऊन काही प्रमाणात शोध लागले. आपतत्व आहे. ह्या आपतत्वामध्ये काय झालं? आम्ही समुद्रामधनं पूल उभे केले, आम्ही समुद्राच्या तळाशी जायला लागलो, आम्हाला समुद्रातला सुद्धा पुष्कळ चांगला खनिजांचा साठा, द्रव्यांचा साठा बाहेर काढणं शक्य झालं. हा एक स्थूल त्याचा भाग झाला. त्याचा जरा थोडा आणखीन सूक्ष्म भाग म्हणजे त्याचा रस हा तन्मात्र आहे. या रस तन्मात्रावरती आम्ही काही शोध लावले. माणसांचं आयुष्य खूप वाढलं, कारण ब्लड प्रेशर हे कंट्रोल करणं हे रसतन्मात्राचा विषय आहे. कारण जेव्हा रक्त शरीरामधून वाहत असतं तेव्हा ते वाहणं हा त्याचा आपाचा गुण आहे, हा जलाचा गुण आहे. आणि त्यामुळे तो जो रसतन्मात्र आहे त्या रसतन्मात्रावरती औषधांनी लौकिक प्रमाणात काही नियंत्रण आम्ही मिळवलं. ब्लड प्रेशरसारखी दुखणी कमी केली किंवा असाच रसतन्मात्राचा अनेक प्रकारांनी उपयोग करून घेऊन आम्ही काही उपकरणं तयार केली. थोडंसं हे महाभूत आम्ही जिंकलं. त्याच्या पुढे गेलो. आम्ही जे तन्मात्र तेज आहे म्हणजे अग्नी आहे, अग्नीचा तन्मात्र तेज आहे, त्या अग्नीला थोड्याफार प्रमाणात नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मग तिच्यामधून आम्ही स्टॅटिक एनर्जीचा विचार केला, तिच्यामधून आम्ही कायनेटिक एनर्जीचा विचार केला, त्याच्यामधून आम्ही अनेक प्रकारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेवलवरती विचार केला. अनेक पातळ्यांच्या वरती त्या शक्तीचा, त्या अग्नीचा परिवर्तित होणारा जो भाग आहे तो आम्ही त्यामधून मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि काही प्रमाणामध्ये ह्या तन्मात्रावरती आम्ही नियंत्रण मिळवलं. त्याच्या पुढे वायू हा तन्मात्र आहे. आता वायूचा तन्मात्र नाही, वायू हे महाभूत आहे आणि वायू ह्या महाभूताचा तन्मात्र आहे तो स्पर्श आहे. तर तो जो स्पर्श तन्मात्र आहे तो स्पर्श तन्मात्र हा आम्ही काही प्रमाणामध्ये जिंकला. स्पर्श हा तन्मात्र आम्ही काही प्रमाणामध्ये जिंकला. आणि त्याच्यातून आम्हाला काय मिळू शकलं? त्याच्यामधून एक तर त्या वायूची असणारी गतिमानता आणि तो वायू ज्या आकाश तत्वामध्ये संचार करतो ते आकाश हे महाभूत, त्या आकाश महाभूतामध्ये वायू आहे आणि त्या वायूला हा अवकाश मिळाला आहे म्हणून त्या अवकाशात वायूला गती आहे. आणि त्या अवकाशातल्या वायूच्या गतीने आपलं सगळंच आहे. मोबाईल आहे, टी व्ही आहे, आत्ताचे सगळे इंटरनेट आहे, सगळे वेगवेगळ्या प्रकारची आमची जी यंत्रणा आहे अत्याधुनिक ती सगळी यातनं निर्माण झाली आहे. थोडंसं वायुतत्व आम्ही जिंकलं आहे. त्यातनं जे आकाश तत्व आहे तो शब्द तन्मात्र आहे आणि त्या शब्द तन्मात्राला आम्ही काही प्रमाणामध्ये जिंकलं आहे. जसा वायू हा स्पर्श तन्मात्र आणि शब्द तन्मात्र या दोघांच्यामध्ये फरक नाही जास्त करता येत. त्याचं कारण असं की त्या अवकाशामध्ये वायू गती देतो म्हणून तो शब्द तन्मात्र त्याचं अधिक प्रकटीकरण करतो.
आणि म्हणून आकाश तन्मात्रामध्ये जेव्हा आम्ही पोचतो तेव्हा आम्हाला ही सगळी जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे ती सगळी आम्हाला या दोघांमुळे उपलब्ध होते, आकाश आणि वायूमुळे. ती आम्ही काही थोड्या प्रमाणामध्ये प्राप्त करून घेतलेली आहे. त्याचे अनेक उपयोग आम्ही, आता हृदयाचा ECG काढायचा, दुसरं काय आहे त्याच्यामध्ये सोनोग्राफीचे साऊंड एनर्जीच वापरलेली आहे. ती साऊंड एनर्जी आहे ती फक्त आकाशाशी निगडीत नाही आहे, ती वायू आणि आकाश या दोघांशी निगडीत आहे. त्यामुळे त्याचा उपयोग करून आम्ही जी जी काही उपकरणं बनवली ती ह्या प्रत्येक महाभूताच्या आम्ही अधिक जवळ गेलो आणि त्या महाभूतामधनं आम्ही काही नियम त्याचे जाणून घेऊन त्याच्यातून आमच्या जीवनाला उपयुक्त हानिकारक अस्त्र निर्माण केली. आणि ती सगळी क्षेपणास्त्र वगैरे जी आहेत त्या अस्त्रांच्या ठिकाणी सुद्धा ह्याच पंचमहाभूतांच्या नियमांचा उपयोग करून घेऊन आम्ही ती रिमोट कंट्रोलवरती चालवतो. सांगण्याचा हेतू एकच आहे की ही पाचही महाभूतं थोड्याफार प्रमाणामध्ये आम्हाला ह्या भौतिकशास्त्रांना प्राप्त करून घेता आली. त्यांचा थोडासा तरी जाणकार, त्याच्याविषयीची जिज्ञासा, त्याच्याविषयीची माहिती, त्याचे नियम त्यांनी जाणून घेतले आणि त्याच्यातून प्रत्येक महाभूत जिंकलं असं आपण म्हणणार नाही किंवा त्याचं प्रत्येक महाभूताचं आकलन झालं असंही आपण म्हणणार नाही. परंतु एवढं निश्चित आहे की ही पाच महाभूतं काही ना काही प्रमाणात विज्ञानाला परिचित झाली. हा सगळा प्रांत कुठपर्यंत आहे ह्या पंचमहाभूतांचा त्यांनी जाणलंय तो इथेच थांबतो असं नाही. त्याच्यामधले त्यांचे जे गुण आहेत सत्व रज तम, त्या गुणांचे गुणधर्म त्यांच्याकडे जे प्रकट होतात त्याही गुणधर्मांना जाणल्याशिवाय ह्या पाच महाभूतांच्यापासून त्यांना काही निर्माण करता आलं आहे असं नाही. कारण काय कडक आहे, काय ठिसूळ आहे, काय तीक्ष्ण आहे, ह्या प्रत्येकाचे गुणधर्म कसे बदलतात त्या गुणधर्माप्रमाणे त्याचा उपयोग करणं आणि त्यांनी तो करून घेतला. त्या उपयोगानंतर आता आमचं जे शास्त्र आहे जे प्रकृतीचा, आपण म्हणतच नाही प्रकृतीच्या बाहेर जायचं आहे, आपण आत्ता गोष्ट प्रकृतीचीच म्हणजे मॅटरचीच, आत्ता आपण जे म्हणतोय ना मॅटर कॅनॉट बी डिस्ट्रॉईड किंवा कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर, की वस्तुमात्राची अक्षय्यता, वस्तुमात्र कायम राहतं, जसंच्या तसं राहतं. तर विज्ञानाने अशी थोडी थोडी काहीतरी त्याची जाण करून घेतलेली आहे. या पंचमहाभूताच्या संदर्भामध्ये आपल्याकडे आता आपला तो फार निगडीत विषय नाही म्हणून त्याच्या फार खोलात नको जायला, परंतु या इथपर्यंत आम्ही त्याची जाणकारी करून घेतली, जाणून घेतलं. सत्वरजतम ह्या त्रिगुणांना जाणून घेतलं. ह्याला विज्ञानाने जाणल्यानंतर ह्याच्या पलीकडचा प्रांत विज्ञानाला माहीत नाही. विज्ञानाने जर एनर्जीपासून ह्या प्रकृतीचा विचार केला असेल, म्हणजे जी दोन सूत्र विज्ञान म्हणतं कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आणि कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर, त्यातलं कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी या अष्टधा प्रकृतीपासून सुरू होतं आणि आम्ही त्या प्रकृतीचा प्रांत इथे संपवत नाही. आमचा प्रकृतीचा प्रांत त्याच्या पण पलीकडे जातो. त्याच्या पलीकडे कुठे जातो? त्याच्या पलीकडचा प्रांत आपण पहिल्याही दिवशी बघितलं होतं की गीताकारांना सांख्य थिअरी, सांख्य तत्वज्ञान किंवा सांख्य दर्शन, आपण कोणत्याही शब्दात त्याचा उल्लेख करू शकतो, त्यांना सांख्य दर्शनाच्या विषयी प्रेम आहे, सांख्य दर्शनाची महत्ता मान्य आहे. आणि तरीसुद्धा जे मूळ सांख्य दर्शन आहे ते निरीश्वर सांख्य दर्शन आहे. आणि गीताकारांनी हे दर्शन सेश्वर सांख्य दर्शन या स्वरूपात स्वीकारलेलं आहे की ईश्वरासहित यामध्ये परमेश्वराची सत्ता मान्य करून सांख्य दर्शन त्यांनी विचारामध्ये घेतलेलं आहे. म्हणून गीताकार कोण आहेत तर दर्शनकारांच्या दृष्टीने सेश्वर सांख्य आहेत, की जे सांख्य दर्शनाचा विचार करतात, त्याला मान्यता देतात, त्या भूमिकेतून तत्वज्ञानाचं विवरण करतात, पण त्याच्या मागे ईश्वराचं अधिष्ठान ठेवतात. म्हणजे काय करतात? म्हणजे एक गोष्ट आहे की सांख्य दर्शनाला मुळामध्ये ईश्वर सत्ता मानली पाहिजे अशी त्यांना कधी गरज वाटली नाही. सांख्य दर्शनाचा हेतू काय? सांख्य दर्शनाचा हेतू एकच की चैतन्याची किंवा मनुष्याची, त्या जो पुरुष जन्माला आलेला आहे देहानी आणि ज्याच्या आतमध्ये
जीव म्हणून जो राहतो त्याला सांख्यदर्शनकार जीव म्हणत नाहीत. सांख्यदर्शनकार त्याला पुरुष असं म्हणतात. आणि तो जो पुरुष आहे आमच्या प्रत्येकाच्या ठिकाणी राहणारा, तो पुरुष सांख्यदर्शनकारांच्या दृष्टीने त्या पुरुषाचा विचार करताना त्याच्या संदर्भामध्ये ते असं म्हणतात की तो निष्क्रिय आहे, तो उदासीन आहे, तो कोणत्याच कार्यामध्ये सहभाग घेत नाही. त्याचं कारण का तर मूळ सांख्यांच्या दृष्टीने प्रकृती प्रधान आहे, वेदांताच्या दृष्टीने ब्रह्म प्रधान आहे. ब्रह्म मूळ आहे आणि ब्रह्माच्या पासून ती जी ब्रह्माची माया आहे ती ब्रह्माच्या पोटातच निर्माण झाली. ब्रह्माच्या बाहेर माया येत नाही, कारण ब्रह्माच्या बाहेर जर ती आली तर ती ब्रह्मापेक्षा वेगळी होईल आणि ती वेगळी झाली तर तिचं सामर्थ्य स्वतंत्र प्रस्थापित होईल. पण वेदांत दर्शनामध्ये परब्रह्माच्या शिवाय आणखीन दुसरी स्वतंत्र सत्ता प्रस्थापित होऊ शकत नाही. त्यामुळे ती जी माया आहे ती भगवंताच्या आतच आहे. जी माया आहे ती भगवंताचंच अंग आहे. ती जी शक्ती आहे ती भगवंतापासून निर्माण झाली आहे, भगवंतानी निर्माण केलेली आहे. आणि ती शक्ती जो व्यवहार करते तो भगवंताच्या आत अंतर्गत ती तो आपला व्यवहार करते, जग निर्माण करते, जे काही असेल ते. पण सांख्यांची जी प्रकृती आहे ती सांख्यांची प्रकृती अशी भगवंताला अधीन नाही आहे. सांख्यांचा जो पुरुष आहे त्यांनी त्याला पुरुष असं म्हटलेलं आहे. आणि तो जो पुरुष आहे म्हणजे चैतन्यमय, तो जो पुरुष आहे त्या पुरुषाला स्वतःला कोणतंच कार्य करायचं नाही आहे, त्याला कशातच सहभाग घ्यायचा नाही आहे, तो अगदी उदासीन आहे. आणि सांख्यांची प्रकृती ती प्रधान म्हणजे स्वतंत्र आहे, ती प्रमुख आहे आणि ती हे सगळं जग निर्माण करते. ती जेव्हा हे सगळं जग निर्माण करते ते ती स्वतंत्रपणे निर्माण करते. आता प्रकृती जेव्हा स्वतंत्रपणे जग निर्माण करते असं म्हणतो तेव्हा प्रकृती ही मुळामध्ये जड आहे. आता जड प्रकृती काय करील, सगळं जड जग निर्माण करील. म्हणजे जसं आपल्याकडे आता गोकुळाष्टमी जवळ आली आहे, काही ठिकाणी अजूनही पद्धत आहे की मातीचं गोकुळ तयार करतात. मोठ्या पाटावरती तो कृष्ण, त्याचा पाळणा, तो बळराम, मग ते गाढव, ते कावळे, ते पोथी सांगणारे गुरुजी, सगळं मांडलं जातं. हे काय आहे? हा एक प्रकारचा आपण मानवानी त्यावेळेच्या प्रसंगाचा मांडलेला खेळ आहे. ही भगवंताची लीला आहे. तशी प्रकृती हे जग निर्माण करू शकते. पण ते कसं होईल? या अशा मातीच्या खेळाचं निर्माण केल्यासारखं खेळणं होईल, कारण त्याच्यात चैतन्य कोण भरणार? ती जी प्रकृती आहे ती जड आहे. सांख्यांची प्रकृती पण जडच आहे आणि ती जड प्रकृती प्रधान आहे. मग जड प्रकृती एकटी काही करू शकत नाही. म्हणून मग सांख्यांच्या जड प्रकृतीच्या बरोबर हा जो चेतन पुरुष आहे त्याला जोडलं जावंच लागतं. आणि आपण एक लक्षात ठेवूया पुन्हा पुन्हा की तत्वज्ञानामध्ये तत्वज्ञान समजून घेण्याच्या मागे जी सूत्र लक्षात ठेवायची आहेत त्यातलं हे एक महत्त्वाचं सूत्र आहे की चैतन्य जडाबरोबर जोडलं कसं जातं. चैतन्य आणि जडानी एकमेकांना जोडून घेणं ह्याची त्या दर्शनामध्ये कोणती प्रक्रिया मान्य केली आहे. जी प्रक्रिया ज्या दर्शनात मान्य केली आहे तो त्या दर्शनाचा वेगळा भाग आहे. आता ह्या पुरुषाला ह्या प्रकृतीशी जोडलं की सांख्यांचं पुरुष प्रकृतीमधून म्हणजे चेतन आणि जड यांच्या संयोगाशिवाय या जगात काही होऊ शकत नाही. आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत चैतन्य आहे तोपर्यंत हे शरीर कार्यकारी आहे. चैतन्य आहे पण जडामध्ये दोष आहे तरी कार्य होऊ शकत नाही. आमच्या सगळ्या देहामध्ये चैतन्य आहे पण कोणी म्हणाल अहो चांगल्या तुम्ही प्रवचन करता, प्रवचनकार आपला मांडी घालून बसतो, तुम्ही का मांडी घालत नाही? मग मी सांगा नाही हो, माझा गुडघा मी हिमालयात पडले, मग मला तिथे लागलं, मग माझे लिगामेंट्स तुटले, मग मला मांडी घालता येत नाही. म्हणजे काय झालं? शरीरामध्ये चैतन्य खेळतं आहे पण खेळणाऱ्या चैतन्यामध्ये सुद्धा शरीराचा एक भाग जो आहे तो निकामी झालाय. त्या ठिकाणी ती जी जडता आहे त्या ठिकाणी त्याचा ऱ्हास आहे, त्या ठिकाणी त्याचा नाश आहे, त्या ठिकाणी त्याची मर्यादा आहे,
त्या मर्यादेसहित चैतन्य जरी आहे तरी प्रकृती त्याला साथ देत नाहीये. मनुष्य सांगतो अहो आता माझं काय 85 वय झालं तर कमी ऐकू येतं मला, कारण सगळं शरीर चालतं आहे पण ऐकायला काही येत नाही, कारण तिथे प्रकृतीच्या ठिकाणी कमतरता आहे. म्हणजे शरीर योग्य प्रकाराने चालण्याकरता त्याच्यामध्ये दोन्हीही असावं लागतं. चैतन्य पण त्याच्या योग्य प्रमाणात असावं लागतं, जड पण योग्य प्रमाणात असावं लागतं. पॅरालिसिस झाला तर चैतन्य आहे, जड आहे, पण काही वेळा दोन्हीही अत्यंत अशक्त आहे, दोन्हीही अत्यंत दुर्बल आहे. काही वेळा चैतन्य फार दुर्बल आहे, त्या मानाने प्रकृती बरी आहे. काही वेळा चैतन्य बरं आहे पण प्रकृती फार दुर्बल आहे. त्यामुळे ज्या माणसाला पॅरालिटिक स्ट्रोक आलेला आहे त्याच्या त्या प्रमाणामध्ये त्याची पुन्हा प्रगती किंवा पूर्ववत येणं हे त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे प्रकृती आणि पुरुष हे योग्य प्रमाणामध्ये एकत्र असले म्हणजे शरीर कार्य करू शकतं. त्यामुळे सांख्यांना सुद्धा चैतन्य मान्य करावं लागलं, तो पुरुष मान्य करावा लागला. पण आता आपण सांख्यांचा निरीश्वरवाद आणि गीताकारांचा सेश्वर सांख्यवाद हा विषय आता आपण पाहतोय. तर सांख्य दर्शनामध्ये ते निरीश्वरवादी आहेत. ते म्हणतात आमचा हा ईश्वर कुठपर्यंत पाहिजे, आम्हाला सगळा खेळ प्रकृतीचाच आहे, आम्हाला ईश्वर कुठपर्यंत पाहिजे, फक्त ते चैतन्य जोडण्यापर्यंत पाहिजे. कारण ते नाही जोडलं गेलं तर आमची प्रकृती फक्त जड निर्माण करून ठेवील पण हालचाल सुरू नाही होणार. त्यामुळे तेवढा आम्ही त्याला मान्य केलेला आहे, बाकी त्याला आम्ही जास्त मान्य केलेलं नाही आहे. तर आता प्रश्न असा आहे की सांख्यांना काय मिळवायचं आहे. मग सांख्यांना एक गोष्ट मिळवायची आहे, प्रकृती प्रधान आहे, प्रकृती सृष्टी निर्माण करत राहते आहे आणि ती ही सगळी सृष्टी निर्माण करत असताना त्याच वेळी ती आणखीन एक गोष्ट करते आहे, ती म्हणजे हा जो पुरुष आहे हा उदासीन आहे, परंतु हा पुरुष ह्याला प्रकृतीचा व्यवहार काही कळत नाही आणि प्रकृती जी आहे तिला दिशा कळत नाही, तिला फक्त निर्मिती कळते. आणि म्हणून प्रकृती जी आहे ती आंधळी आहे आणि पुरुष आहे तो पांगळा आहे. तो त्या आंधळ्या प्रकृतीच्या खांद्यावरती तो पांगळा पुरुष बसलेला आहे. तो पुरुष तिला मार्ग दाखवतो, इकडे चल, इकडून जाऊया, आणि ती प्रकृती तिला दिसत नाही पण ती त्या दिशेने त्याला बरोबर घेऊन जाते, कारण ती निर्माण करत राहते. आता आपल्यापुढे आजचा मांडायचा विषय आपला असा आहे की जे विज्ञान आहे ते विज्ञान ह्या प्रकृतीसारखं, ह्या सांख्यांसारखंच जडवादी आहे. आणि हे जडवादी विज्ञान आज आम्ही जे शिकतो आहोत त्याच्यापेक्षा सांख्य दर्शन खूप वेगळं आहे असं नाही. मग सांख्य दर्शन कोणत्या स्थितीचा विचार करतं? सांख्य दर्शन केवल स्थितीचा विचार करतं. सांख्य दर्शन असं म्हणतं आम्हाला काय प्राप्त करून घ्यायचं आहे, की तो जो पुरुष आहे त्या प्रकृतीच्या खांद्यावरती बसलेला, त्या पुरुषाला एके दिवशी कळतं अरे या प्रकृतीच्या खांद्यावर मी कशा करता बसलो आणि ही प्रकृती मला जे जे दाखवती आहे ते मी का पाहतो आहे, कारण तिने सगळं समोर आपल्याकरता मांडून ठेवलेलं आहे. मग आपण म्हणतो नाही आम्हाला आंबा पाहिजे, आम्हाला पपई नको, आम्ही म्हणतो आम्हाला शेवग्याची शेंग नको, आम्हाला केळीसारखं फळ पाहिजे. हे प्रत्येक गोष्टीचा आम्ही आमची वगळं निगळ त्या प्रकृतीतून करतो. तो वगळं निगळ करणारा कोण आहे? तो पुरुष आहे. तर त्या पुरुषाला एके दिवशी कळतं की मी ह्या प्रकृतीच्या अधीन आहे, मला त्या प्रकृतीच्या अधीन राहायचं नाही आहे, मला त्या प्रकृतीपासून दूर व्हायचं आहे, मला माझ्या मूळ स्वरूपात यायचं आहे, सारखं तिच्या खांद्यावर बसून मी काय म्हणून व्यवहार करावा. आणि ज्या क्षणी त्याला कळतं की ही प्रकृती आपल्याला इतक्या गोष्टी दाखवते आहे आणि ते बघून आपण जास्त लोभावतोय आणि त्या लोभामध्ये आपण प्रकृतीच्या अधीन होऊन राहतोय. आता आपल्याला प्रकृतीच्या अधीन राहायचं नाही आहे, ती प्रकृती आपल्याला सोडायची आहे. असं ज्ञान त्या पुरुषाला ज्या क्षणी होतं त्या क्षणी ती प्रकृती त्याला सोडून निघून जाते, त्याच्या पुढे शिल्लक राहत नाही. हा आपला एक मांडण्याचा, आपल्याकडे तत्वज्ञान मांडणीचा प्रघात, एक सोप्या शब्दामध्ये मांडणं. आणि मग ती जाते आणि ती आपलं तोंड काही त्या पुरुषाला दाखवत नाही, कारण ती प्रकृती आता पुरुषाच्या दृष्टीने उपयुक्त राहिली नाही, तिचं प्रयोजन संपलेलं आहे. जेव्हा ही स्थिती त्या पुरुषाची येते त्या स्थितीला कैवल्य असं म्हणतात.
ती केवल अवस्था आहे. ती केवल अवस्था एका शब्दात सांगायची तर ते कैवल्य आहे. म्हणून सांख्यांनी त्याला कैवल्य असा शब्द दिलेला आहे की केवल अवस्था प्राप्त होणे. गीताकार म्हणतात आम्हाला पण ही केवल अवस्था मान्य आहे, आम्हाला पण या पद्धतीने केवल अवस्थेला पोचणं मान्य आहे. आम्हाला सांख्यांचं दर्शन त्यांनी मांडलेली जी भूमिका आहे ती भूमिका आम्हाला मान्य आहे. पण त्या भूमिकेत आम्हाला आणखीन एक मान्य आहे, ते म्हणजे त्यामध्ये आम्ही ही प्रकृती स्वतंत्र नाही आहे, ही प्रकृती ईश्वरतंत्र आहे. आणि म्हणून हा जो परमात्मा आहे गतिर्भरता प्रभू साक्षी, हा जो आहे हा कोण आहे? या जगाचं पालन पोषण करणारा तो प्रभू आहे. ज्यांनी निर्माण केलं आहे तो परमात्मा आहे. तर ही जी गुणमयी माया आहे ती गुणमयी माया कुणी निर्माण केली आहे? त्या पुरुषांनी केली आहे. हे कुणी सांगितलं तत्वज्ञान? हे गीताकारांनी सांगितलं. गीताकार जेव्हा तत्वज्ञान सांगतायत आम्हाला त्यावेळी ते सांगतात की प्रधान पुरुष आहे, प्रमुख पुरुष आहे. पुरुष म्हणजे परमात्मा आहे, परमेश्वर आहे. आणि तो परमेश्वरच या ठिकाणी या जगाला चालवतो आहे आणि आपल्यापासून मायेची निर्मिती करतो आहे. जसं क्षरश्चाक्षर एवच, क्षर आणि अक्षर हे दोन प्रकार, द्वाविमौ पुरुषौ लोके, ह्या लोकांच्यामध्ये हे दोन पुरुष आहेत, हे दोन प्रकार आहेत. एक नाशवंत आहे आणि एक शाश्वत आहे. आता ह्यातलं शाश्वत कोण आहे? या प्रकृती आणि पुरुषामधलं अर्थात पुरुष, अर्थात चैतन्य. प्रकृती काही शाश्वत नाही. मग आता या ठिकाणी त्यांनी जे म्हटलं आहे की हा जो मॅटर आहे, आजच्या विज्ञानाच्या भाषेमध्ये विचार करायचा तर विज्ञान मॅटर कशाला म्हणतं? तर विज्ञानाला मॅटरची मूलभूत संकल्पना सापडलेली नाही आहे. विज्ञानाने आज जगामध्ये त्याच्या संशोधनामध्ये त्याला जे जे काही सापडत गेलं ते ते नियम हाताशी धरले आणि त्या नियमातून त्याला त्याचं तत्वतः काय मांडणी करायची आहे ती मांडणी केली. आणि त्याचवेळी विज्ञानाने त्याची व्यवहारतः काय मांडणी करायची आहे ती पण मांडणी केली आहे. आणि त्यामुळे व्यवहारतः केलेली मांडणी आम्हाला टी व्ही देतो, तत्वतः केलेली मांडणी त्याच्या मागची थिअरी सांगतो की हे आलं कसं, ह्या सगळ्या अशा वेव्स तयार झाल्या कशा, त्या तयार होण्याच्या मागे त्याचं तत्व काय आम्हाला सांगतो. म्हणजे विज्ञान आणि आमचं तत्वज्ञान ह्यात फार फरक होतो असं नाही. विज्ञानाच्या मर्यादा कुठे आहेत ह्या जर आम्ही समजून नाही घेतल्या आणि आम्ही जर विज्ञानाच्या प्रभावाखाली अध्यात्माकडे मागे वळून पाहायला लागलो तर आम्हाला अध्यात्म पण कळणार नाही आणि आम्हाला विज्ञान पण कळणार नाही. कारण विज्ञानाच्या मर्यादा कुठल्या आहेत त्याही कळणार नाहीत आणि अध्यात्माचं व्यापकपण काय आहे तेही कळणार नाही. इथे सगळी शास्त्र आहेत, इथे आमची श्रद्धा, आमची भावना, आमची भक्ती हा विषय, आमचं संबंध वैदिक परंपरा आणि तत्वज्ञान भावनेवरती मांडलेलं नाही आहे, हे विशुद्ध शास्त्र आहे. त्या शास्त्रातून त्या तत्वाला जाणल्यावर त्या तत्वाच्या विषयी भावना, त्या तत्वाच्या विषयीचं ज्ञान करून घेण्याकरता आमच्या अंतःकरणातली जिज्ञासा आता त्याच्यापर्यंत कशी पोचते, त्यात भक्ती येईल, त्यात ज्ञान येईल, त्यात योग येईल, त्यात कर्म येईल. परंतु आता इथे जो नासतो विद्यते भावो आहे त्या ठिकाणी आपला जो आत्ता विषय चालला आहे त्यामध्ये ह्या भौतिक शास्त्राला ह्यातलं फार काही गवसलं आहे असं आपण कृपा करून गैरसमज करून घ्यायलाच नको. त्याचं कारण असं की जिथपर्यंत ही थिअरी किंवा जिथपर्यंत हे तत्वज्ञान पोचलं आहे त्या सत्वरजतमाचा जो बारीक बारीक श्लेष काढला आहे इतकी तर जाणकारी ह्या विज्ञानाला नाहीच आहे. स्वतंत्रपणे जर त्याचा अभ्यास करायचा तर आपल्याला अनेक ग्रंथांच्या मधून करता येईल. अगदी मराठीतल्या प्राकृत ग्रंथांच्या मध्ये दासबोध हा त्याच्यातला पुष्कळ मोठा आदर्श आहे की दासबोधामध्ये त्यांनी खूप ह्या पंचीकरणाचा विषय जितका विस्ताराने मांडता येईल आणि जितका समजावून देता येईल तितका आम्हाला समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे त्यांनी त्या समजावण्याची पद्धत पण खूप सुंदर स्वीकारली आहे. आपल्यापुढे मांडण्याचा हेतू एकच आहे की आता ह्या सत्वरजतमाच्या पलीकडे जाणं हा प्रांत कोणता आहे. आधी आम्ही ह्या सत्वरजतमाच्या पुढचा
म्हणजे सत्व रज तम 5 महाभूत, नंतर आमची 10 इंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, आमचे 5 प्राण, आमचं मन, त्यानंतर ही सगळी सृष्टी, हा सगळा प्रांत सत्व रज तमाच्या खाली येतो. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रांताला आम्ही काय म्हणतो? सगुण. तो गुणासहित आहे. तो कोणत्या गुणांसहित आहे? सत्व रज तमासहित आहे. मग आम्ही देवाची सगुण उपासना करतो. म्हणजे काय करतो? म्हणजे ह्या त्रिगुणामध्ये देवाला आणतो, ह्या त्रिगुणामध्ये त्या परब्रह्माला बसवतो आणि त्याच्यामध्ये बसवून जी आम्ही उपासना करतो त्या उपासनेला आम्ही सगुण उपासना असं म्हणतो, सगुणाची उपासना असं म्हणतो. त्याकरता राम आहे, त्याकरता कृष्ण आहे, त्याकरता नरसिंह आहे, त्याकरता देवी आहे, शंकर आहे, सगळ्या देवता आहेत, विष्णू आहे, अनेक. आपल्याकडे 33 कोटी 33 प्रकारची देवता ची संख्या आपल्याकडे सांगितलेली आहे की त्याच्यामध्ये आपल्याला 12 आदित्य आहेत, 11 रुद्र आहेत, 8 वसू आहेत, 1 प्रजापती आहे, 1 ब्रह्मदेव आहे. असे मिळून हे 33 प्रकार आहेत. ह्या 33 प्रकारातून वेगवेगळ्या देवता आपल्या आपल्या आवडीप्रमाणे यथा अभिमत ध्यानाद्वा किंवा आपली जी रुची आहे तसं रुची वैचित्र्यात त्या ठिकाणी परमात्मा स्वरूप या सगुणामध्ये येतं. आता सगुणाची भक्ती सगुणात थांबली तर त्या केवल अवस्थेपर्यंत जाते का? तर जात नाही. मग ती त्या अवस्थेपर्यंत जाण्याकरता कोणता प्रांत ओलांडावा लागतो? सगुणाचा प्रांत ओलांडावा लागतो आणि निर्गुणामध्ये जावं लागतं. निर्गुणाच्या प्रांतामध्ये महत आणि अहंकार असे 2 आहेत. आपण पहिल्या दिवशी थोडा थोडा ह्याचा विचार केला होता. त्यामध्ये महत आणि अहंकार आहे, ज्याला आपण कॉस्मिक इंटेलिजन्स आणि कॉस्मिक इगो असं म्हणतो, की म्हणजे विश्व जाणीव किंवा वैश्विक जाणीव आणि वैश्विक अहंकार. म्हणजे देहातच आहे मनुष्य ती कैवल्याची अवस्था प्राप्त करण्याकरता, पण तरीसुद्धा तो ह्या गुणांच्या पलीकडे स्वतःला नेऊ शकतो. शरीराने नाही, त्याच्या अंतःकरणाने घेऊन जाऊ शकतो आहे. आणि तो त्या वैश्विक अहंकाराच्या पातळीवर जेव्हा बसतो त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो? स्वरूप स्थिती. तो त्याच्या मूळ स्थितीमध्ये आला. तर ती जागा कोणती? सत्व रजतमाच्या पलीकडे अहंकाराची. ती जागा अहंकाराची का? कारण मीच स्फुरण आहे म्हणून. अहंकार ह्या ठिकाणी मीच स्फुरण आहे. मी स्वरूप स्थितीला प्राप्त झालो, मला सगुणाचं दर्शन झालं, मी ईश्वराशी एकरूप झालो. हे जे मीच स्फुरण आहे जाणीवेचं ते शिल्लक राहतं. त्याच्या पलीकडचं स्फुरण काय आहे? ते अधिक व्यापक बनवतं. ती जाणीव आहे ती त्याला संबंध विश्वामध्ये त्याची अहमच्या स्फुरणाला बाजूला करून त्याची जाणीव संबंध विश्वामध्ये पसरते. तरीसुद्धा तो देहात आहे, तरीसुद्धा तो अनुभव घेतो आहे, तरी पण अनुभवाचीच कक्षा आहे. आणि त्यामुळे त्याही कक्षेमध्ये त्याला वैश्विक जाणीव किंवा वैश्विक ज्ञानाचा त्या ठिकाणी आविष्कार अनुभूती हा प्रांत आहे. त्याच्या पलीकडे गेलो तरीसुद्धा अजून अव्यक्त शिल्लक आहे. हे सगळं व्यक्ततेला आलेलं आहे कारण त्याला जाणीव आहे ना. तुका आकाशा एवढा तुकाराम महाराज अनुभव घेतात, शब्दात लिहित आहेत. म्हणजे त्या महत्मध्ये ते वावरत आहेत, त्या वैश्विक जाणीवेमध्ये त्यांना संचार करता येतोय. आता त्या जाणीवेच्या पलीकडे जातात तेव्हा अव्यक्त स्थिती काय आहे? त्या अव्यक्त स्थितीमध्ये सगळं बीजभावाला व्यक्त होण्याच्या पूर्वी पडून राहिलेलं आहे. त्याच्या पलीकडे मूळ प्रकृती आहे. म्हणजे इथपर्यंतचा जो प्रांत आहे तो जडाचा प्रांत आहे. त्या मूळ प्रकृतीला ओलांडून जेव्हा तो जाईल तेव्हा ब्रह्मापर्यंत पोचेल. तोपर्यंत पोचणार नाही. आपल्याला कुठे समोर फोटो ठेवला, त्या फोटोचं फूल उजवीकडे पडलं, आपण नमस्कार केला की आपल्याला वाटतं अरे मी नमस्कार करताना फोटोचं फूल उजवीकडे पडलं म्हणजे देवानी मला कौल दिला. इतक्या भाबड्या आध्यात्मिक संकल्पनेमध्ये आपण राहिलो तर आपल्याला विचार करावा लागेल आपल्याला पल्ला कुठपर्यंत गाठायचा आहे. आपण रस्त्यातून चालताना आपल्या मनात आपण लगेच म्हणतो नाही काय आपल्याला अनुभव येतात, आपण देवाचं करतो त्याचे अनुभव आपण घेतो. आपल्याला वेळोवेळी कळतं की देव आपल्या पाठीमागे उभे. श्रद्धा चांगली आहे, भाव चांगला आहे, आपली श्रद्धा अशीच दृढ होत जाईल.
पण याचा अर्थ ही स्थिती जर आम्ही अशीच पकडून ठेवली तर आम्ही तिथंच राहू. आम्हाला काय मिळवायचं आहे, कुठपर्यंत जायचं आहे. तर आता त्यांना आम्हाला उलट्या बाजूनी, आता इथे नासतो विद्यते भावोचा त्यांना जो आम्हाला अभिप्रेत अर्थ सांगायचा आहे तो असा सांगायचा आहे की नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सत. म्हणाले की इथे जो अभाव आहे तो अभाव इथे टिकूच शकत नाही आणि जो भाव आहे तो भावच फक्त शिल्लक राहू शकतो. आता जो अभाव आहे तो टिकू शकत नाही म्हणजे काय काय टिकू शकत नाही, कुठपर्यंत टिकू शकत नाही, त्या मूळ प्रकृतीपर्यंत काही टिकू शकत नाही. ते सगळं परिवर्तनशील आहे. मूळ प्रकृती जी आहे तिथपर्यंत सगळं परिवर्तनशील आहे. सगळं परिवर्तन घडवून आणणारी ती मूळ प्रकृती आहे. मग त्या परिवर्तनातून तिने काय निर्माण केलंय, हे ब्रह्मांड निर्माण केलंय. आता हे ब्रह्मांड टिकलं कशामुळे, ते शिल्लक राहिलं कशामुळे, त्याची ही जी स्थिती आहे ती स्थिती राहिली कशामुळे, कारण परमेश्वराचं अधिष्ठान आहे म्हणून, चैतन्याचं अधिष्ठान आहे म्हणून. चैतन्याचं अधिष्ठान या ठिकाणी आहे म्हणजे काय आहे, ते चैतन्य अशी एकही जागा कुठेही ह्याच ब्रह्मांडात नाही, अशा अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये आणि ह्या सगळ्या ब्रह्मांडांच्या पलीकडे सुद्धा जे एक चैतन्य घनदाट भरून आहे, आपण त्याला असं म्हणतो की तो घनदाट भरलेला आहे. अशी कुठे सांध नाही, अशी कुठे फट नाही की ज्या ठिकाणी आता जागा इथे सापडली, इथे आता प्रकृती शिरेल, कोणाला शिरायला जागा नाही. मग शिल्लक काय राहतं. आता आपल्याला ज्या विषयाकडे यायचं आहे तो हा विषय आहे की तो सगळीकडे घनदाट भरून राहिलेला आहे. हे जे विधान आहे हे विधान आम्हाला काय सांगतं, त्या घनदाट भरून राहिलेल्या चैतन्याच्या कॅनव्हासवर ती प्रकृती जी आहे ती आपली चित्र रेखाटत असते, निर्माण करत असते. काही निर्माण करते, काही त्याचा लय करते, काही गोष्टींचा पूर्ण संहार झालेला असतो, काही गोष्टी त्या स्थितीमध्ये असतात, एका विशिष्ट स्थितीत राहतात. हा सगळा प्रकृतीचा उद्योग चालू असतो. आता ह्या प्रकृतीच्या उद्योगामध्ये आमचं माळीण गाव गेलं, पूर्ण गाव नष्ट झालं. ते गाव पूर्ण नष्ट झालं म्हणून तिथे पोकळी निर्माण झाली का, नाही. काय नष्ट झालं, प्रकृतीचा उद्योग नष्ट झाला. त्या ठिकाणी जो चैतन्य पुरुष आहे किंवा ते परब्रह्म आहे ते तसंच दाट भरून आहे. ती प्रकृती होती तरी ते दाट भरूनच होतं. त्या गावाची नामोनिशाणी शिल्लक नाही राहिली तरी ते आत्ता दाट भरूनच आहे. आणि त्यामुळे नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सत. म्हणाले जे असत आहे ते टिकत नाही, ते राहत नाही, त्याचं परिवर्तन होत राहतं आणि त्याच्या परिवर्तनशीलतेमध्ये फक्त एकटा एक परमात्मा फक्त बदलत नाही. म्हणून आपल्याकडे आपण म्हणतो की परमेश्वर काय सगळीकडे भरून राहिलाय. मग लोकांना असं वाटतं किंवा जो अंधश्रद्धा निर्मूलनवादी आहे तो असं म्हणतो की अहो यांची भाबडी श्रद्धा आहे, परमेश्वर सगळीकडे कसा भरून असेल. परमेश्वर सगळीकडे भरून नसेल तर काय भरून असेल, हा त्यांनाच पुढचा प्रश्न आहे की चैतन्य जर सर्व दूर भरून नसलं तर मग काय सर्व दूर भरून आहे, काहीच भरून नाही आहे. कारण ही प्रकृती जी आहे ती आज इथे जशी आहे तशी ती उद्या नाही आहे. आम्ही मागच्या गुरुवारी भेटलो त्यावेळी इथे धोधो पाऊस पडत होता, आज पाऊस नाही आहे. म्हणजे ह्याच स्थानावरती इथे त्याच वेळी आम्ही भेटलो तरी प्रकृतीचं वेगळं रूप पाहतो, रोज एक वेगळं रूप पाहतो. त्याच ठिकाणी ती रोज परिवर्तनशील आहे. ती तिच्या मूळ रूपामध्ये कधीच राहू शकत नाही. मूळ रूपात काय शिल्लक राहतं तर मूळ रूपामध्ये एकटा फक्त परमात्मा शिल्लक राहतो. म्हणून त्यांना एक सांगायचं की दोन सिद्धांत ते याच्यात सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. तो सिद्धांत असा की परमेश्वर सर्वदूर भरून राहिला आहे हे सांगायला लागतच नाही. फक्त या भरून राहिलेल्या त्या परमेश्वराच्या सर्वदूर भरून राहिलेल्या जो अनंत आहे तो परमेश्वर, म्हणून तर त्याची मूलभूत लक्षणं सांगताना सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम असं त्याचं लक्षण सांगितलेलं आहे की तो सत्य आहे. सत्ता रूपाने तो सगळीकडे आहे. चित आनंद हे एक लक्षण झालं आणि
सत्यम, ज्ञानम, अनंतम, नित्यम, हे एका लक्षणाने त्याच्याकडे पाहणं झालं. आता इथे ते आपल्याला सांगतात की हे बघा, आपण हे सगळं जे करतो किंवा ही जी स्थिती आहे विश्वाची, त्याच्या कॅनव्हासवरती, त्या चैतन्याच्या कॅनव्हासवरती ती प्रकृती आपली चित्र काढत राहते. पण ती प्रकृती कायम राहते का? ती प्रकृती कायम राहत नाही. आता सांगायचंय भगवंताला अर्जुनाला काय, की ते म्हणतात, मारे तू मोठ्या प्रज्ञावादाच्या गप्पा माझ्यासमोर मारल्यास, मला मोठं आध्यात्मिक तत्वज्ञान शिकवत राहिलास की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय राहतं, आम्हाला काय करायचंय पैसे मिळवून, आम्हाला काय करायचंय त्यांना मारून, वगैरे वगैरे जी तुझी भाषा होती, ती सगळी जी भाषा आहे ती ज्या तत्वज्ञानावर उभी आहे असं म्हणतोस. सांग मला भीष्माचार्य इथे कुठे उभे आहेत, सांग मला द्रोणाचार्य इथे कुठे उभे आहेत, काय त्यांना स्थान आहे, काय त्यांचं अस्तित्व आहे, सांग तू की त्यांना आहे का अस्तित्व. ते काही कालापुरते इथे आलेले आहेत, तो काल झाला की ते निघून जाणार आहेत. आणि त्यामुळे जे प्रकृतीच्या कक्षेत घडतं आहे, जे परमात्मा घडवतो आहे, त्याच्यामध्ये तुला दुःख कशाचं झालंय, तू ह्याचं सुख दुःख का मानून घेतोस, ह्याच्या बाबतीमध्ये तुला सुख दुःख वाटायचं काय काम आहे. भीष्माचार्य जातील किंवा राहतील, या युद्धामध्ये यशस्वी होतील किंवा अपयशी होतील, त्याचं दुःख तुला कशा करता, ते दुःख तू का करतोस. जे कर्तव्य आहे ते कर्तव्य मनुष्याला करावं लागतं आणि ते कर्तव्य करून माणसांनी पुढे निघून जायचं असतं. म्हणाले कसं आहे बघा, म्हणाले एक शेतकरी आहे, इतक्या मेहनतीने जमीन आपली चांगल्या प्रकारे पिकाकरता तयार करून घेतो, खूप नांगरतो, पुन्हा पुन्हा पाळ्या घालतो, पुन्हा पुन्हा जमीन मऊ करून घेतो, सगळी ढेकळं फोडतो, मग त्याला त्याचे बांध वगैरे सगळे एकसारखे करून एक 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 तुकडा जमिनीचा तयार करतो, मग सरी घालतो, मग त्या सरीवरती तरी लावतो किंवा सर्व धान्याची पेरणी करतो. म्हणाले पेरणी करताना सुद्धा त्याला आनंद येतो, म्हणतो येणार पाऊस, कारण त्याच्या इतका ईश्वरावर अवलंबून असणारा जगामधला दुसरा व्यवसाय नाहीये, की शेती पूर्णपणे ईश्वर आयत्त आहे, की भगवंतानी सांभाळली तरच आहे, नाही सांभाळली तर कधी नुकसान होईल काही सांगता येत नाही. म्हणाले तो पूर्ण विश्वास ठेवतो भगवंतावर आणि त्या श्रद्धेने तो आपलं काम करत राहतो, काम करतो, चांगला पाऊस पडतो, शेती पिकवतो. आता शेत पिकवताना त्याला जे कष्ट करताना आनंद आहे, आता माझ्या हाताने मी एवढ्या कष्टाने हे वाढवलं, आता ते धान्य पिकलं, आता काढायचं म्हणजे किती दुःख आहे, शेतकऱ्याला वाटत नाही. जो आनंद पेरणीत आहे तोच आनंद कापणीत आहे, त्याला दोन्हीकडे सारखाच आनंद आहे. कारण का, तो त्याचा आनंद ह्या लौकिक दिसणाऱ्या वाढणाऱ्या झाडात आणि पिकणाऱ्या धान्यात तो शोधत नाही, त्याचा आनंद तो त्याच्या कर्तव्यात शोधतो. आणि भगवंत सांगतात अर्जुनाला, अर्जुना अरे तू तुझ्या कर्तव्यातला आनंद शोध, ह्यातले कोण जाणार आहेत ना कोण राहणार आहेत ह्या गोष्टी तू मला सांगू नकोस. याच्यामध्ये म्हणाले तू ज्या तऱ्हेने व्यवहार करतो आहेस, म्हणाले ह्या जगातला व्यवहार, आता जो आपण दुसरा सिद्धांत आज घेतला होता नासतो विद्यते भाव नंतर किंवा त्याच्याशी जोडून, की या जगामध्ये आपलं सुखदुःख हे घटनेशी निगडीत करायचं नसतं. दुसरं उदाहरण घेऊ आपण. त्या उदाहरणामध्ये एखाद्या मुलीचा विवाह होतो, मुलगी सासरी जायला निघते, आई पण रडायला लागते, मुलगी पण रडायला लागते. आता दोघींना काही दुःख आवरत नाही, पण मुलीला सासरी पाठवायचं असतं. असं कोणती आई म्हणते का, अहो आता फार आमच्या मुलीला दुःख झालंय, आता झालं खरं लग्न, पण आमची मुलगी काही आम्ही तुमच्याकडे पाठवत नाही, आम्ही आमच्या घरी घेऊन जातो, कारण तिला काही हे दुःख सहन होणार नाही. असं नाही, आई दुःख करते, मुलगीही दुःख करते, दोघींनाही दुःख होतं. दोघीही एका मर्यादेत तिथे थांबतात, त्या दुःखाला एक मर्यादा घालतात, ती मुलगी निघून जाते, आई आपल्या घरी थांबते. काय दुःख आहे ते तिथेच थांबतं का, कारण हा व्यवहार आहे, हा लौकिक व्यवहार जो आहे तो व्यवहारासारखाच घडावा लागतो. भगवंतानी पहिला मुद्दा उभा केलाय अर्जुनाच्या समोर, की अर्जुना तू काय मला अध्यात्माचं शहाणपण शिकवतोयस, मी सांगतो आता तुला पहिला मुद्दा, की अरे तत्वज्ञानाची भाषा फार मोठी आहे,
तत्वज्ञानाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारशील तू, पण तत्वज्ञानाच्या पातळीवरती वेगळं आहे आणि अध्यात्म अध्यात्माच्या पातळीवरती वेगळं आहे. ते तत्वज्ञान अध्यात्म या प्रांतामध्ये तुला जो विचार करायचा आहे, जो निश्चय करायचा आहे तो तिथे कर, पण व्यवहार त्यापासून वेगळा आहे. आणि त्यामुळे व्यवहारामध्ये हेच तुझं तत्वज्ञान जर तुला वापरायचं आहे किंवा जर त्या तत्वज्ञानाला पाहायचं आहे, तर तुला व्यवहार करताना कर्तव्य कठोर व्हावं लागेल आणि व्यवहार करताना प्रत्येक घटनेशी तुला त्याचं सुखदुःख निगडीत करता कामा नये. की ही घटना घडतीये म्हणून ही माझ्या सुखाची आहे, ती घडतीये म्हणून माझ्या दुःखाची. अरे तत्वज्ञान सांगितलंच तर मला की ते वस्तुमात्र अक्षय्य आहे. काय होतं त्या वस्तुमात्रामध्ये? फक्त परिवर्तन होतं. एका परिवर्तनाशिवाय दुसरं काही होत नाही. मग होऊ दे ना परिवर्तन. तुला का दुःख झालं? भीष्माचार्य आत्ता ह्या देहामध्ये आहेत, भीष्माचार्य ह्या देहात असणार नाहीत. भीष्माचार्यांचं परिवर्तन झालेलं असेल. मग ते परिवर्तन जर नष्ट होतच नाही, ते जर अक्षयच आहे, तर तुला दुःख कशाचं आहे? त्यामुळे तू दुःख कशाचं करतोस? एकदा तू जर मान्य केलं आहेस की परिवर्तनशीलता केवळ परिवर्तन होतं, कारण ह्या जगामध्ये कोणतीच वस्तू नष्ट होत नाही. आता आपल्याकडे अनेक उदाहरणं आपण पुढे बघत जाऊया. तर म्हणाले त्याच्याचबरोबर एक दुसरं उदाहरण आपण आपल्याकडून घेऊ की भगवान श्रीकृष्णांना आता पुढे युद्धात, आता कशी गंमत आहे बघा, एवढं तत्वज्ञान सांगून झालं, आता आपण गीता संपली असं धरून पुढे जाऊया की आता शेवटी काय म्हणतो अर्जुन की म्हणाले स्थितोस्मी गत संदेह. आता म्हणाले माझा संदेह निघून गेलेला आहे, आता करिष्ये वचनम तव, तुला काय सांगायचंय ते तू सांग, त्याप्रमाणे मी आता वागायला तयार आहे भगवंता तुझ्या म्हणण्याप्रमाणे. भगवंत म्हणतात ठीक आहे, आता मला आणखीन काय पाहिजे, आणि त्यामुळे तू युद्ध कर, हाच माझा तुला आत्ता ह्या क्षणी युद्धभूमीवरती सांगायचा किंवा मार्गदर्शन करण्याचा विषय आहे, हाच माझा तुला बोध आहे. ठीक आहे म्हणाले. आता अर्जुन युद्धात जे त्या ठिकाणी भिडला, युद्ध करतो आहे, भगवान त्याच्यावर सहाय्य करतायत, परंतु अभिमन्यूचा वध या सर्व लोकांनी मिळून अत्यंत कठोरपणाने, निष्ठुरपणाने आणि अयोग्य पद्धतीने अभिमन्यूचा वध केलेला आहे. भगवंताला माहिती आहे की अभिमन्यूवरती अन्याय झालेला आहे. भगवंताला अतिशय दुःख झालेलं आहे, कारण भगवंतांनी अभिमन्यूला गर्भापासून घडवला आहे आणि त्यामुळे तो त्यांचा अगदी एकनिष्ठ शिष्य आहे, त्यांचा लाडका शिष्य आहे. असं असून सुद्धा त्याच्यावरती ही परिस्थिती आलेली आहे, त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि त्या मृत्यूनंतर भगवान त्या घटनेनी निश्चितपणे त्यांना दुःख झालं आहे, पण अर्जुन त्याच्यामध्ये सुखदुःख शोधतो आहे. घटनेला, घडलेल्या क्रियेला प्रतिक्रिया निर्माण होऊ शकते, होणार आहे, कारण लौकिकातला व्यवहार आहे. भगवंत अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना, तत्वज्ञानाची गोष्ट कोणी व्यवहारात बोलत नाही, व्यवहारामध्ये व्यवहारच होतो. आणि त्यामुळे व्यवहारामध्ये अभिमन्यूचं दुःख हे दुःखच आहे की अभिमन्यू गेला, आज आपल्यामध्ये नाही, हे दुःख मलाही मान्य आहे. पण अर्जुनाला दुःख नाही, शोक आहे, आणि शोकामध्ये आसक्ती आहे, आणि त्या आसक्तीतून भलतीच प्रतिज्ञा करून बसलाय जयद्रथ वधाची. आता ह्या जयद्रथाचा वध अर्जुनाकडून होणं शक्य आहे? म्हणजे अर्जुन वध करणार नाही असं नाही, पण त्यांची सेना काय कमी जागरूक आहे? हे सगळं भगवंताला घडवून आणावं लागलं. आणि तो सूर्य, मग ते हा सूर्य, हा जयद्रथ, सगळे प्रकार भगवंताला करावे लागले. मायावी अंधकार निर्माण करावा लागला, पुन्हा त्या सूर्याचं प्रकटन करावं लागलं. आणि म्हणजे भगवंताला दुःख कशाचं झालं? अभिमन्यूचा वध झाला, तो अयोग्य पद्धतीने झाला ह्याचं दुःख झालं. त्याच्याही पेक्षा अधिक दुःख ह्या अर्जुनाला एवढं शहाणपण शिकवल्यानंतर सुद्धा, मला सगळं कळलं आहे असं म्हणून सुद्धा अर्जुन ही भलती प्रतिज्ञा करून बसला. म्हणजे पुन्हा अर्जुनाला तत्वज्ञान समजलं नाही ते नाहीच. तत्वज्ञानाचं जे आधीचा प्रज्ञावाद आहे शिल्लक राहिला. अर्जुनाच्या ठिकाणी व्यवहार कळला नाही, व्यवहारामध्ये तत्वज्ञान कसं येतं हे त्याच्या लक्षात आलं नाही. आणि त्यामुळे आपण आता हा जो विषय मांडतोय
त्या विषयामध्ये ही एकच गोष्ट अशी आहे की या जगामध्ये प्रकृती प्रतिक्षणी परिवर्तनशील आहे, यातलं काही नष्ट होत नाही. हे सबंध विश्व लयाला गेलं, या सबंध ब्रह्मांडाचा लय झाला तर काय होतं? आज आमच्या ब्लॅक होल थिअरीज आहेत, त्या थिअरीज हेच सांगतात की एक ब्रह्मांड नष्ट झालं कुठेतरी दुसरं ब्रह्मांड निर्माण होत असतं. एक ब्रह्मांड ब्लॅक होलच्या एका बाजूला असेल, माहीत नाही त्या ब्लॅक होलमध्ये काय आणि त्या ब्लॅक होलच्या दुसऱ्या एंडला काय आहे, कशामध्ये ते जाईल किंवा त्या ब्रह्मांडाचा लय कशामध्ये होईल, विसर्जन कशामध्ये होईल आणि तो सगळा मॅटर कशाचा उपयोगाला येईल माहीत नाही. कारण शेवटी तो मॅटर नष्ट होणारच नाही, तो कोणत्या ना कोणत्या तरी फॉर्ममध्ये. त्याचं आणखीन एक लौकिक उदाहरण घ्यायचं आपल्याला आपल्यासमोर, तर दुसऱ्या महायुद्धामध्ये झालेला जपानवरचा जो बॉम्ब हल्ला आहे, त्या बॉम्ब हल्ल्यामध्ये जेव्हा ही सगळी शास्त्रज्ञ मंडळी वरून पाहत होती की कशा प्रकारे तिथे हिरोशिमा आणि नागासाकीवरची परिस्थिती आहे, ती परिस्थिती पाहताना ओपनहॅमरसारखा शास्त्रज्ञ म्हणतो की इथे मला गीतेतल्या विश्वरूप दर्शनाची आठवण झालेली. का विश्वरूप दर्शनाची आठवण झाली? कारण भगवंतानी अर्जुनाला एका वेळी प्रत्येक प्रक्रिया त्या ठिकाणी प्रकट करून दाखवली की उत्पत्ती कशी होत राहते, स्थिती कशी राहते आणि त्याचा लय कसा होतो किंवा त्याचा संहार कसा होतो. हे सगळं घडत असताना एका वेळी अनेक ब्रह्मांडांमध्ये घडत राहतं. आणि एवढंच नाही तर ही जी पंचमहाभूतं आहेत त्यांच्यातून बाहेर पडणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा कशी सर्व ठिकाणी आपलं वेगळं वेगळं रूप घेते. म्हणजे हा जो वस्तुमात्र आहे, हे जे मॅटर आहे, हे मॅटर कसं परिवर्तित होतं हेच त्या ओपनहॅमरनी पाहिलं की अरे ह्या ॲटम बॉम्बमधून जी एनर्जी रिलीज झाली, जी शक्ती बाहेर पडली, त्या शक्तीमधून ध्वनी केवढा, त्याच्यातून धूर केवढा, त्याच्यातून आग केवढी, त्याच्यातून संहार केवढा, त्याच्यातून बाहेर पडलेले जे सगळे जड तुकडे आहेत त्या तुकड्यांनी लोकांना केलेल्या वेदना केवढ्या. म्हणजे प्रत्येक गोष्ट ह्या जगामधली शक्ती आणि ह्या जगामधलं वस्तुमात्र हे एकमेकांच्या मध्ये बदलत असतं, हे एकमेकांच्या मध्ये रूपांतरित होतं. याचा अनुभव त्या ओपनहॅमरनी घेतला. अर्थात त्याला आमचं तत्वज्ञान किती समजलं, पण त्याला गीतेचं विश्वरूप दर्शन तर नक्की आठवलं. त्याला असं वाटलं की जे विश्वरूप दर्शन आहे ते हेच आहे की भगवंत जे सगळ्या सृष्टीला निर्माण करतो, त्या सृष्टीचं पालनपोषण करतो आणि संहार करतो, काय त्याचं स्वरूप आहे आणि काय त्याची व्यापकता आहे. त्यामुळे ह्या नासतो विद्यते भाव ह्या श्लोकावरती आपण आपल्याला जे पाहावंसं वाटलं किंवा जे मांडावंसं वाटलं तो भाग आपण मांडला. अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततं विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. म्हणाले अरे अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततं, ज्यानी हे सगळं जग, येन सर्वम इदं ततं, यानी हे सगळं जग व्यापलेलं आहे, तो कसा आहे? तो अविनाशी आहे आणि त्या अविनाशीनी हे जग व्यापलेलं आहे. म्हणून विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति, त्या अव्ययाचा, त्या खर्ची न पडणाऱ्याचा, त्या अविनाशी अशा परमात्म्याचा कुणीतरी विनाश करू शकेल का? म्हणाले त्याचा विनाश होऊच शकत नाही, कुणाकडूनही विनाश होत नाही. म्हणून आपण ते जे सूत्र लक्षात ठेवलं ना की परमात्मा सर्वदूर घनदाट भरून राहिलेला आहे, तो अविनाशी परमात्मा आहे. त्या अविनाशी परमात्म्याचा नाश कुणाला करता येतो का? कुणालाही करता येत नाही. मग स्थित्यंतर कुणात होतात? प्रकृतीमध्ये. ती रूपांतरं कुणाची आहेत? वस्तुमात्राची. ती वस्तुमात्र इकडे तिकडे बदलत जाते, परंतु त्याच्यामध्ये कुणाचाही नाश म्हणजे अविनाशी तत्वाचा नाश कुणीच करू शकत नाही. भगवंतानी एका सौम्य पद्धतीने हा सिद्धांत अर्जुनाला सांगितला. आणि आपल्या बाजूनी आपण लक्षात ठेवण्यासारखा सिद्धांत की असा कुठे परमात्मा काही करू शकतो का? नेहमीचं उदाहरण आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली. कशी चालवली? सर्वदूर तो परमात्मा भरून राहिलेला आहे.
ज्याला त्या परमात्म्याशी ट्युनिंग करणं जमलं, त्यांचं ट्युनिंग आहे ते. परमात्म्याशी तादात्म्य भाव ज्याला साधला त्याला जडातला परमात्मा कळला. जडातला परमात्मा त्याला पूर्णपणाने कृपावंत असल्यामुळे त्याला त्यांनी सांगितलं की ह्या भिंतीमध्ये आहेस ना परमात्मा, तू चाल. तो चालायला लागला, म्हणून ती भिंत चालली. हा काही चमत्कार नाही आहे, ही काही अंधश्रद्धा नाही आहे. हे ह्यांना न कळलेल्या विज्ञानाच्या पलीकडचं विज्ञान आहे. आणि त्यामुळे इथे त्यांनी सांगितलंय की अरे, अविनाशी वस्तूचा नाश कोण करू शकणार आहे? ती नाशवंत नाहीच आहे, ती सर्वदूर घनदाट भरलेली आहे. या भरलेल्या घनदाट वस्तूमध्ये जे आलेलं आहे ते निघून जाईल, पण ते घनदाट भरलेलं तत्व कुठंच जाणार नाही.